नमस्कार, मी डॉक्टर अंजली स्वागत करते तुम्हा सर्वांचं सुंदर माझे घर या आपल्या YouTube चॅनेलवर। आज आपण पाहणार आहोत असे 5 सुपर फूड्स की जे तुमचे बेली फॅट्स कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत। तुम्हाला बेली फॅट कमी करायचे आणि सोबत मसल टोन ही वाढवायचा आहे, तर या सुपर फूडच्या सोबतच मी तुम्हाला 5 टिप्स सांगणार आहे, त्याही तुम्ही फॉलो करा। सगळ्यात पहिली टिप आहे की ते म्हणजे ॲब्डोमिनल मसल टार्गेट करून त्याबद्दलचे वर्कआउट करणे। तुम्ही जेव्हा बेली फॅट कमी करायचा विचार करताल त्यावेळी तुम्हाला होल बॉडी एक्सरसाइज करायचे आहे आणि सोबतच ॲब्डोमिनल मसल टार्गेट करून त्यासाठी वर्कआउट करायचे आहेत। यासाठी तुम्ही जिम किंवा योगा करू शकता। बऱ्याच जणांना जिम मध्ये जाणं शक्य नसतं किंवा योग्य मार्गदर्शनाखाली योगा करणं शक्य नसतं, तर अशांनी मोबाईलमध्ये हाऊ टू लूज बेली फॅट यासारखे ॲप जर तुम्ही वापरले तर त्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली बेली फॅट कसे कमी करायचे याबद्दलचे वर्कआउट्सचे व्हिडिओज मिळतील। ॲब्डोमिनल फॅट्स टार्गेट करून जेव्हा आपण एक्सरसाइज करतो त्याच्यासोबतच दुसरे सगळ्यात महत्त्वाचे आहे ते म्हणजे तुम्ही हेल्दी फूड खा, जसे की नॅचरल फ्रूट्स खा, नॅचरल व्हेजिटेबल्स आणि कडधान्य खा आणि प्रोसेस फूड किंवा बेकरी प्रॉडक्ट्स हे पूर्णपणे टाळा। तिसरी महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे जेवताना तुम्ही वरून मीठ घेणे टाळा। मिठाचा वापर शक्यतो टाळा आणि मिठाच्या ऐवजी सेंधव मिठाचा वापर करा। चौथी अत्यंत महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे भरपूर पाणी प्या। तुम्ही जेवढे जास्त पाणी पिताल तेवढे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडायला खूप मदत होईल। आणि आजची 5वी सगळ्यात शेवटची महत्त्वाची टीप आहे ते म्हणजे तणावमुक्त राहा। जर स्ट्रेस असेल, एन्झायटी असेल तर त्यामुळे कॉर्टिसोल नावाचे हार्मोन्स जास्त प्रमाणामध्ये स्त्रवते आणि त्यामुळे पोटाचा घेर वाढतो। त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा। आता आपण पाहूयात 5 सुपर फूड की ज्यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत जे तुमचे बेली फॅट्स फास्टमध्ये कमी करण्यासाठी खूप मदत करणार आहेत। त्यात पहिलं सुपर फूड आहे ते म्हणजे हिरवे मूग। आयुर्वेदानुसार हिरवे मूग हे सगळ्या कडधान्यांमध्ये श्रेष्ठ असलेलं कडधान्य सांगितलेले आहे आणि हिरव्या मुगांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात, फायबर्स असतात आणि हिरवे मूग हे पचायलाही खूप हलके असतात। हिरव्या मुगांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि सोबतच त्यामध्ये लो कार्बोहायड्रेट्स आहेत आणि त्यामध्ये असलेल्या प्रोटीन्समुळे तुमची एनर्जी लेवल मेंटेन ठेवायला खूप फायदा होतो। हिरवे मूग हे ब्लड कोलेस्ट्रॉल कमी करतं, त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणामध्ये राहतात। हिरवे मूग खाताना शक्यतो ते सालीसहित खावेत। हिरवे मूग खाल्ल्यामुळे बॉडी बिल्डअप व्हायला मदत होते। वजन कमी करण्यासाठी जेव्हा आपण डाएटचा विचार करतो त्यावेळी फक्त आपल्याला वजन कमी करायचे नसते, तर त्यासोबतच आपल्या शरीराला आवश्यक असलेले प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स हे सगळे मिळणे आवश्यक आहे आणि हिरव्या मुगामध्ये लोह तत्वाचा अंश आहे। त्यामुळे हिरवे मूग हे हिमोग्लोबिनची कमतरता तर दूर करतेच आणि सोबत वजनही कमी करते। हिरव्या मुगाचं सेवन करताना आपल्याला प्रश्न पडेल की बाबा हे हिरवे मूग खायचेत नेमके कसे, तर त्यासाठी तुम्ही हिरव्या मुगाची भेळ करू शकता। यासाठी हिरवे मूग काही प्रमाणामध्ये वाफवून घ्या, त्यामध्ये कांदा, टोमॅटो, गाजर, काकडी, सेंधव, लिंबू पिळून त्याची उत्तम प्रकारची अशी भेळ तयार करता येते। किंवा दुसरी गोष्ट अशी की हिरवे मूग किंचितसे मीठ टाकून वाफवून घ्या आणि त्याचे खूप सुंदर असे सूप करता येते। हे तयार केलेले सूप तुम्ही कितीही प्रमाणात पिले तरीही चालेल। आणि सोबतच आणखी एक गोष्ट तुम्हाला करता येईल की हिरव्या मुगाचे पीठ दळून आणा आणि त्यापासून डोसा, उत्तप्पा, थालपीठ यासारखे वैविध्यपूर्ण पदार्थ जर तुम्ही केले तर तुम्हाला डायटिंग केले असे अजिबात वाटणार नाही, तर हे डायटिंग तुम्हाला चांगले टेस्टी फूड देणारे आहे असे वाटेल। बेली फॅट कमी करणारं पुढचं सुपर फूड आहे ते म्हणजे ओट्स। ओट्समध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स असतात, त्यामुळे पोट भरलेले राहते आणि त्यामुळे लवकर जेवावंसं वाटत नाही, त्यामुळे लवकर भूक लागत नाही आणि ओट्समुळे बद्धकोष्ठतेचा अर्थातच कॉन्स्टिपेशनचा त्रास दूर होतो। ओट्समध्ये विशिष्ट प्रकारचे फायबर असतात, त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणामध्ये राहण्यासाठी ओट्सचा फायदा होतो। ओट्समध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स असतात आणि ते हळूहळू डायजेस्ट होतात। बाजारामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ओट्स मिळतील। साधे ओट्स असतात, त्याचबरोबर मसाला ओट्सही मिळतात। सोबतच ओट्स दलिया करताना किंवा उपमा करताना त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये भाज्यांचा तुम्ही वापर करा। ओट्स तयार करताना त्यामध्ये भरपूर प्रकारच्या पालेभाज्या वापरा किंवा गाजर, टोमॅटो, बीट यासारख्या भाज्यांचा वापर करा, त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन्स आणि न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळतील। बेली फॅट कमी करणारं तिसरं सुपर फूड आहे ते म्हणजे गरम पाणी। 0 कॅलरीज असलेले गरम पाण्याच्या सेवनामुळे बेली फॅट्स कमी व्हायला निश्चितच फायदा होतो। गरम पाणी शरीराला डिटॉक्स करतं आणि शरीरातील विषद्रव्य
बाहेर काढतं। त्यामुळे वजन कमी करण्यासाठी गरम पाण्याचा खूप महत्त्वाचा रोल आहे। दिवसभरामध्ये थोड्या थोड्या वेळाने जर तुम्ही गरम पाणी पिताल तर त्यामुळे तुमचे मेटाबॉलिझम सुधारायला खूप मदत होते आणि बेली फॅट्स ब्रेकडाऊन करायला गरम पाण्यामुळे खूप मदत होते। गरम पाणी प्यायल्यामुळे पचनही चांगले होते आणि सोबतच गरम पाणी सारखे पित राहिल्यामुळे भूकही लागत नाही। ज्यांना लवकरात लवकर वजन कमी करायचे असेल त्यांनी जेवणाच्या 1 तास आधी 1 ग्लास कोमट पाणी प्या। अनुषपोटी गरम पाणी पिल्यामुळे बेली फॅट्स कमी होतात, सोबतच आतड्यांच्या हालचालीही सुधारतात आणि त्यामुळे शौचाला साफ होते आणि त्यामुळे आपोआपच बेली फॅट्स हे कमी होतात। बेली फॅट कमी करणारं चौथं सुपर फूड आहे ते म्हणजे पालक। यासाठी तुम्ही पालकाच्या सुपाचं सेवन करा। पालकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोषक तत्व असतात, त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतात, लोह आहेत आणि मिनरल्सही आहेत। पालकामध्ये असलेल्या पोषक अंशामुळे शरीराला भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जा मिळते आणि सोबतच वजनही कमी होते। ज्यांना लवकरात लवकर बेली फॅट्स कमी करायचे आहे त्यांनी संध्याकाळचे जेवण स्किप करून फक्त पोटभर पालक सूप घेतले तरीही चालेल। बेली फॅट्स कमी करणारं 5वं सुपर फूड आहे ते म्हणजे फ्रूट सॅलड। यासाठी तुम्ही ज्या ज्या ऋतूंमध्ये जी फळे मिळतील त्या फळांचा वापर करा। फक्त फळांचा वापर करताना गोड जी फळं आहेत जसे आंबा, चिक्कू, सीताफळ आणि पपई ही मात्र फळे वजन वाढवणारी आहेत। जर तुम्हाला टार्गेटेड बेली फॅट कमी करायचे आहे तर त्यासाठी तुम्ही सफरचंद, डाळिंब, संत्री, मोसंबी, अननस, स्ट्रॉबेरी यासारख्या मिक्स फळांचे सॅलड करून घेऊ शकता। सॅलड करताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कस्टर्ड पावडर वगैरेचा वापर अजिबात करू नका। सॅलड करताना फळे चिरून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीपुरते सैंधव आणि चाट मसाला वापरा। बेली फॅट्स कमी करण्यासाठी सफरचंद, संत्री, मोसंबी, खरबूज, टरबूज, किवी या फळांमध्ये पाण्याचा अंश तसेच फायबर्सही भरपूर प्रमाणामध्ये असतात। या सर्व फळांमध्ये साधारणतः 88% पर्यंत पाणी असते, त्यामुळे आपली बॉडी हायड्रेटेड राहते आणि सोबतच असलेल्या फायबर्समुळे अधिक वेळ पोट भरल्याची संवेदना राहते आणि सोबतच मेटाबॉलिझम ही चांगले राहते। फ्रेंड्स, वजन कमी करणे त्यातही विशेषतः बेली फॅट्स कमी करणे हा समजून उमजून करण्याचा आणि थोडासा पेशन्स ठेवून करण्याचा प्रवास आहे। कोणी सांगितले म्हणून किंवा अगदीच मला स्वतःला महिन्यामध्ये 7-8 किलो वजन कमी करायचे असे जर तुम्ही मनाशी ठरवताल तर त्यामध्ये तुमच्या शरीराचे नुकसान होईल। त्यामुळे वजन कमी करण्याची विशेषतः बेली फॅट्स ज्यांची कमी करण्याची इच्छा आहे त्यांनी इच्छाशक्ती सोबतच व्यायाम आणि योग्य आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे। या सर्वांच्या सोबतच चांगल्या प्रकारची झोप घेणंही खूप आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही टेन्शन फ्री राहताल। होप आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण वाटला असेल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओसाठी नक्की लाईक करा आणि इतरांपर्यंतही ही माहिती मिळवण्यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींच्या सोबत तसेच इतर ग्रुप्सवरही हा व्हिडिओ नक्की शेअर करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा घेता येईल। पुन्हा भेटूयात अशाच एका महत्त्वपूर्ण टॉपिक सोबत। तोपर्यंत स्टे सेफ, स्टे हेल्दी। थँक्यू।